नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे DK टीचर्स. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत जे आपल्याला काम यापुढे करायचं आहे, त्यासाठी आपल्याला चाचण्या घेऊन प्रत्येक चाचणीचा रिपोर्ट आपल्याला निपुण अभियानमध्ये नोंदवायचा आहे किंवा त्या ॲपद्वारेच आपल्याला विद्यार्थ्यांची चाचणी सुद्धा घ्यायची आहे. यासाठी आपल्याला निपुण महाराष्ट्र अभियान या ॲपवर आपल्याला सर्वप्रथम मुख्याध्यापकांनी स्वतःला लॉग इन करून त्यामध्ये प्रत्येक इयत्तेसाठी शिक्षकाची नियुक्ती करायची आहे. प्रत्येक इयत्तेसाठी म्हणजे 2री ते 5वीच्या वर्गासाठी शिक्षकांची नियुक्ती करायची आहे आणि त्यानंतर मग 2री ते 5वीच्या प्रत्येक शिक्षकाने त्या ॲपला लॉग इन करून चाचण्या घ्यायच्या आहेत आणि त्याचा रिपोर्ट नोंदवायचा आहे. तर शिक्षकांची नियुक्ती कशी करायची, त्यासाठी कोणता फॉर्म अपलोड करायचा, याबाबत म्हणजे मुख्याध्यापकाच्या कामाबाबत आज आपण व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये शिक्षकांनी लॉग इन करून कशा पद्धतीने चाचण्या घ्यायच्या, रिपोर्ट कसे जनरेट करायचे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सर्वप्रथम आपण प्ले स्टोअरवर जाऊन हे निपुण महाराष्ट्र ॲप आपल्याकडे डाउनलोड आणि इन्स्टॉल करून घेऊया. प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही डायरेक्ट सर्च करा निपुण महाराष्ट्र ॲप. अशा पद्धतीनं सर्च केल्यानंतर तुम्हाला हे ॲप दिसेल. इथं बघू शकता तुम्ही महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे, त्याच्याखाली निपुण लिहिलेला आहे. या ॲपला तुम्ही काय करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉलवर क्लिक करा. इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर तुमच्या नेटच्या स्पीडनुसार ते ॲप डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला ते ॲप ओपन करून मग पुढची प्रोसेस करायची आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मुख्याध्यापकांनी जे काम करायचं आहे त्याच्यासाठी आहे. तर ठीक आहे, ॲप डाउनलोड झालेलं आपण ओपनवर क्लिक करूया. ओपन केल्यानंतर निपुण महाराष्ट्र पुढं वरती SCERTची सगळा लोगो आणि माहिती आलेली आहे. पुढे या बटनावर आपण क्लिक करणार आहोत. पुन्हा एकदा हे कोणाकोणासाठी आहे हे दिलेलं आहे बघा. इथं आपोआप होणारी वाचन चाचणी, विद्यार्थी निहाय माहिती अपलोड होणार आहे आणि पर्यवेक्षी यंत्रणेतर्फे पडताळा सुद्धा घेता येणार आहे. तर हे पुढे जाऊया पुन्हा एकदा. आता इथं 4 रोल्स तुम्हाला दिसत आहेत बघा. मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि पर्यवेक्षक. हे 4ही लोक हे ॲप वापरू शकतात. म्हणजे मुख्याध्यापकांचं जे काम करायचं आहे ते इथून करायचं आहे, शिक्षकांनी आपले चाचणी घेण्याचं काम इथून करायचं आहे, पालकांनी सुद्धा आपल्या मुलाला कितपत वाचता येतं आहे, त्याचं अंकज्ञान, संख्याज्ञान किती आहे हे पालकसुद्धा या ॲपच्या माध्यमातून पाहू शकतात. आणि पर्यवेक्षी यंत्रणा, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी हे सुद्धा या ॲपद्वारे विद्यार्थ्यांची पडताळणी घेऊ शकतात. ठीक आहे, आज आपण मुख्याध्यापकांच्या रोलमधून मुख्याध्यापकांनी शिक्षकांना कसं असाइन करायचं ते पाहणार आहोत. त्याच्यासाठी मुख्याध्यापक या शब्दावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथं तुमचा क्रमांक टाका. आता तुमचा क्रमांक म्हणजे तुमचा फोन नंबर टाकायचा, जो की शालार्थमध्ये अंतर्भूत आहे, शालार्थमध्ये नोंदवलेला आहे. तर हा क्रमांक तुम्ही इथं टाकायचा आहे आणि खाली इथं बघा हा जो छोटा चौकोन आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर OTP पाठवा या बटनावर आपण क्लिक करणार आहोत. ज्यांना OTP न येता लॉग इन करताना या पद्धतीचा मेसेज येतो, म्हणजे हा बघा मेसेज आहे, सदर मोबाईल क्रमांकाची दिलेल्या शाळेसाठी मुख्याध्यापक म्हणून नोंद नाही. कृपया शाळा 2.0 पोर्टलवरती प्रिन्सिपल, ॲक्टिंग प्रिन्सिपल म्हणून नोंद करावी. मोबाईल क्रमांक अपडेट करावा व DDO2, DDO3 पे युनिट यांची मंजुरी घ्यावी. असा ज्यांना मेसेज येतो त्याच मुख्याध्यापकांनी शाळा 2.0 वर जाऊन ॲक्टिंग किंवा प्रिन्सिपल, ॲक्टिंग प्रिन्सिपल अशी नोंद करायची आहे. जर OTP आला तर हे काम करायची गरज नाही. डायरेक्ट लॉग इन करून 2री, 3री, 4थी, 5वी या वर्गासाठी त्यांनी शिक्षकांची नियुक्ती करायची. तर आपल्याला टेक्स्ट मेसेजमध्ये OTP येईल. आपण परत टेक्स्ट मेसेजमध्ये जाऊन OTP पाहूया. इथं OTP आपल्याला आलेला आहे. हा OTP आपण इथं काय करणार आहोत, भरणार आहोत. 236674. ठीक आहे, इथं आपण तो घेऊया. ओके, OTP भरल्यानंतर खाली OTP तपासा या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत. काही परमिशन विचारल्या जातील त्या सगळ्याला ॲलो करा. ॲलो केल्यानंतर आता इथे बघा आपण लॉग इन झालेलो होतो. 6 टॅब इथे दिसत आहेत. शाळेची माहिती, माझ्या शाळेतील शिक्षक, वर्गनिहाय शिक्षक नोंदणी जी की आपल्याला इथं करायची आहे, शाळेचे विश्लेषण पहा, विद्यार्थीनिहाय चाचणीचे अहवाल आणि AI जनरेटेड चाचणी. एवढ्या सगळ्या टॅब आहेत. सर्वप्रथम तुमच्या शाळेतील शिक्षक सगळे दिसतात का, तर या ठिकाणी जाऊन प्रत्येक मुख्याध्यापकानं पाहायचं आहे.
तुमच्या शाळेतील शिक्षक इथे दिसतात. आता माझ्या शाळेत 2 शिक्षक आहेत, दोन्हीही शिक्षक इथं मला दिसत आहेत. आणि जर समजा एखादा शिक्षक दिसत नसेल तर यादी अपडेट करावर एकदा क्लिक करायचं. तुमचा एखादा शिक्षक जर दिसत नसेल तर तो दिसायला लागेल. तरीही जर शिक्षक दिसला नाही तर इथं नवीन शिक्षक नोंदणी करा याच्यावर क्लिक करून तुम्ही नव्या शिक्षकाची शालार्थ ID च्या माध्यमातून नोंद करू शकता. ठीक आहे, आता माझ्याकडे सगळे शिक्षक दिसत आहेत म्हणून मी बॅक जातो. आता मला शिक्षकांची नोंदणी करायची आहे. माझी शाळा 1ली ते 4थी आहे, त्यामुळे मी फक्त 2री, 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनाच फक्त जोडणार आहे, नियुक्ती देणार आहे. ज्यांच्याकडे 5वी पर्यंत आहे ते 5वीच्या शिक्षकाची सुद्धा इथं नियुक्ती करतील. ठीक आहे, त्यासाठी इथं या ऑरेंज टॅबवर जायचं आहे, वर्गनिहाय शिक्षक नोंदणी करा याच्यावरती क्लिक करणार आहोत. आता इथं बघा, पहिला जो इथं हिरव्या कलरचा एक टॅब आहे, भरलेला 6U आदेश अपलोड करा. तुम्ही ज्या शिक्षकांची नियुक्ती केली आहे त्याचा एक फॉर्मॅट दिलेला आहे. तो फॉर्मॅट तुम्हाला आधी प्रिंट काढून त्याच्यामध्ये नियुक्ती केलेली शिक्षकांची नावं लिहायची आहेत, सही शिक्का करायचे आणि त्याचा फोटो इथं अपलोड करायचे. ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. माझ्याकडे इथं आहे व्हॉट्सअपवर. हे बघा, हा तो फॉर्म आहे. हे बघा, हा तो फॉर्म आहे. ओपन होतं, एकच मिनिट. हे बघा, हा तो फॉर्म आहे. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम 6U आदेश. या ठिकाणी 3 आदेश आहेत, 1, 2, 3. 3री पर्यंतच्या 2री, 3री, 4थी पर्यंतच्या शिक्षणासाठी शासन निर्णय टिंबटिंब 6 मुद्द्यानुसार श्रीमती टिंबटिंब यांची टिंबटिंब या शाळेत इयत्ता टिंबटिंब तुकडी टिंबटिंब करता नेमणूक करण्यात आली आहे. आणि इथं मुख्याध्यापक सही शिक्का करायचा. असं 3घांची नोंदणी इथं तुम्हाला लिहायची आहे आणि 3घांचा सही शिक्का करायचा आहे. ठीक आहे, ज्यांच्याकडे 5वी आहे त्याला मात्र इथं स्वतः एक ओळ लिहावी लागेल, कारण 3च यांनी ओळी दिलेल्या आहेत. 5वीच्या शिक्षकाची इथं तुम्ही स्वतः पेनने ओळ लिहायची आहे आणि याची सगळ्यांची नावं लिहून सही शिक्का करून याचा एक फोटो काढायचा आहे. तोही मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, या पद्धतीनं. तर इथं बघू शकता मी ज्या शिक्षकांना नियुक्ती केलेल्या आहे त्यांची नावं लिहिली आहेत आणि सही शिक्का दिलेला आहे. ठीक आहे, हा फॉर्म अशा पद्धतीने याचा फोटो काढलेला, हा फॉर्म मला अपलोड करायचा. ठीक आहे, आता परत एकदा आपण ॲपवर जातोय आणि जर तुमच्याकडे हा फॉर्म नसेल तर या फॉर्मची डाउनलोड लिंक मी खाली पण देतोय. आणि इथं बघा, याच्या वरतीच हा जो ब्ल्यू कलरमध्ये आहे 6U फॉर्म नमुना, याच्यावर क्लिक केलं की हा फॉर्म तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होतो. आधी तो प्रिंट काढा, त्याच्यावर सगळ्यांची नावं लिहा, सही शिक्का करा आणि त्याचा फोटो घेऊन मग हे काम करायला तुम्हाला यायला लागणार आहे. ठीक आहे, आता हा माझ्याकडे फॉर्म आहे म्हणून मी इथं भरलेला 6 फॉर्म आदेश अपलोड करा याच्यावर क्लिक करतो. फोटो निवडा किंवा फोटो काढा. डायरेक्ट फोटो काढू शकता फॉर्मचा, पण मी निवडा या ठिकाणी जातो कारण मी फोटो आधीच गॅलरीमध्ये काढून ठेवलेला आहे. ॲलो करावं लागेल एकदा आणि इथं मला आता तो हा फॉर्म इथं मी निवडला आणि डन केलं. डन केल्यानंतर तुम्ही बघू शकता, ओके, हा फॉर्म इथं आलेला आहे. जतन करावर क्लिक करायचं. हा फॉर्म आपला थोड्या वेळातच तिथं अपलोड होईल. हा फॉर्म अपलोड झालेला तुम्ही बघू शकता. आता खाली वर्गनिहाय नियुक्ती द्यायची आहे. इथं बघा, हा 2रीचा वर्ग आहे, हा 3रीचा वर्ग आहे, खाली 4थीचा वर्ग आहे. आणि इथं तुकडी सेमी असेल तरच या चौकोनात क्लिक करायचं, अन्यथा करायचं नाही. ठीक आहे, आता 2रीच्या वर्गासाठी शिक्षक निवडा, यासाठी या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. तुमच्या शाळेतले सगळे शिक्षक दिसतील. 2रीसाठी कोण आहे त्यांचं नाव इथून तुम्ही निवडायचं आहे. निवडलं. 3ऱ्याच्या वर्गासाठी कोण शिक्षक आहे इथं क्लिक करा, त्यांचं नाव निवडा. परत 4थीच्या वर्गासाठी कोण शिक्षक आहे त्याचं नाव निवडा. ओके, आता फोटो अपलोड केलेला आहे. 3ही वर्गासाठी शिक्षक निवडलेले आहेत. आता आपलं काम काय राहिलं, वरील निवड जतन करा याच्यावर आपण क्लिक करायचं आहे. खाली इंटरनेट उपलब्ध आहे का, त्याला हो क्लिक आहे, आधीच ते हो क्लिक करायचं आहे. तर वरील निवड जतन करा याच्यावर मी क्लिक करतो. थोडा वेळ हे माहिती सगळी होईल. शिक्षक यशस्वीपणे नियुक्त केले आहेत असा खाली मेसेज आलेला आहे. या पद्धतीनं प्रत्येक मुख्याध्यापकानं हे काम करायचं आहे. हे काम झाल्यानंतरच पुढे प्रत्येक शिक्षकांनी हे निपुण महाराष्ट्र ॲप घेऊन आपल्या शालार्थमधील मोबाईल नंबरने लॉग इन करून OTP घेऊन लॉग इन करायचं आहे आणि मग विद्यार्थ्यांची चाचणी घेणं वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांना येणार आहेत. आता त्या बाबतीतला आपण व्हिडिओ परत करूया पुढच्या वेळी. सध्या मुख्याध्यापकांचं काम सगळ्यांनी करा. जर हा व्हिडिओ मुख्याध्यापक बघत असतील तर त्यांनी करायचं, जर शिक्षक बघत असतील तर त्यांनी आपल्या मुख्याध्यापकांना हा व्हिडिओ शेअर करून त्यांना त्यांचं काम करण्यास मदत करायची आहे. तर मित्रांनो, पुढील व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत शेअर करा, तसंच लाईकसुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.